नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन जाहिरात निघालेली आहे. 354 जागासाठी मित्रांनो ही जाहिरात आहे. ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास आहे तर त्यांनी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही संपूर्ण मित्रांनो PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची मित्रांनो लिंक देत आहे. तर पहा, ही जाहिरात आहे ससून स्वरूपच्या रुग्णालय पुणेची ही जाहिरात आहे. आणि मित्रांनो गट ड ची ही पदे आहेत. तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, ही मित्रांनो याची जी परीक्षा होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT टेस्ट होणार आहे. परीक्षा तुमची IBPS कंपनी घेणार आहे. आणि मित्रांनो फॉर्म भरायची जी डेट आहे 15/8/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल. 31/8/2025 मित्रांनो लास्ट डेट असेल. तर पहा, ही पदे आहेत: गॅस प्लांट ऑपरेटर, भंडारा सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेशवाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, नाभिक, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, रुग्णपटवाहक, क्षकिरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आया, कक्ष सेवक. तर मित्रांनो प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गट ड संवर्गातील पदे, सर्व पदांचा सविस्तर तपशील हे मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे, याच्यावरती आहे. तर नंतरची मित्रांनो जी महत्त्वाची पॉईंट आहेत: शैक्षणिक अर्हता प्रत्येक मित्रांनो पदानुसार काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. दिव्यांग आरक्षणाबद्दलही येथे माहिती दिलेली आहे. अनाथ आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल तर त्यांच्याबद्दल माहिती आहे, आरक्षण आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ मित्रांनो पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत. तर पहा, पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल या पदासाठी. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिकत्व लागेल. तर वयोमर्यादा पहा, 31/8/2025 असेल वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक. आणि येथे पहा प्रत्येक मित्रांनो पदानुसार काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे. गॅस प्लांट ऑपरेटर यासाठी 15,000 मित्रांनो, प्रत्येक पदासाठी 15,000 बेसिक पेमेंट असेल. तर एक जागा आहे. यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC शास्त्र विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. तर भंडारा सेवक 2चं पद आहे. तर यासाठी एक जागा आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी. प्रयोगशाळा परिचरसाठी पहा, एक जागा आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC शास्त्र विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. तर दवाखाना सेवक यासाठी 4 जागा आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी. नंतरचं जे मित्रांनो पद आहे संदेशवाहक, यासाठी 2 जागा आहेत. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC उत्तीर्ण केलेली असावी. बटलरचं पद आहे, 4 जागा आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी. तर मित्रांनो तसेच कमीत कमी 1 वर्षाची नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे या पदासाठी, बटलर पदासाठी. नंतरचं पद आहे माळी. माळी पदासाठी 3 जागा आहेत. तर यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी. तसेच शेतकी विद्यालयाच्या माळी फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तर नंतरचं पद आहे प्रयोगशाळा सेवक. यासाठी 8 जागा आहेत. तर पहा, यासाठी मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC शास्त्र विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. नंतरचं मित्रांनो पद आहे स्वयंपाकी सेवक. यासाठी 8 जागा आहेत. तर यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 1 वर्षाची नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे. नंतरचं पद आहे नाभिक. तर 8 जागा आहेत. यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी. तसेच ITIचा केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. नंतरचं पद आहे सहाय्यक स्वयंपाकी. तर यासाठी मित्रांनो 9 जागा आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कमीत कमी 1 वर्षाची नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य राहील. नंतरचं पद आहे हमाल. यासाठी 13 जागा आहेत. तर यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली असावी.
तर मित्रांनो नंतरचं पद आहे रुग्णपटवाहक, यासाठी 10 जागा आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस-एस-सी उत्तीर्ण केलेली असावी. क्षकिरण सेवक, यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एस-एस-सी विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. शिपाई पदासाठी 2 जागा आहेत. तर मित्रांनो एस-एस-सी उत्तीर्ण केलेली असावी माध्यमिक शालांत. नंतरचं पद आहे पहारेकरी, तर पहारेकरीसाठी मित्रांनो 23 जागा आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस-एस-सी उत्तीर्ण केलेली असावी. चतुर्थ श्रेणी पद आहे, 36 जागा आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस-एस-सी उत्तीर्ण केलेली असावी यासाठीही. तर नंतरचं पद आहे आया, यासाठी 38 जागा आहेत. सदर पद महिला उमेदवारांसाठी असून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एस-एस-सी उत्तीर्ण केलेली आवश्यक आहे. महिला आणि 10वी पास लागणार आहे यासाठी. तर नंतरचं पद आहे कक्षसेवक, यासाठी मित्रांनो सर्वात जास्त 168 जागा आहेत. तर पहा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस-एस-सी उत्तीर्ण केलेली यासाठी लागणार आहे. असे मित्रांनो एकूण 354 पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. तर वयोमर्यादा पहा, तर मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे. प्रत्येक प्रवर्गानुसार किती आहे वयोमर्यादा. तर मित्रांनो किमान वय जे लागणार आहे 18 वर्ष पूर्ण लागणार आहे. आणि कमाल वयोमर्यादा जी आहे अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष, तर मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष आहे कमाल वयोमर्यादा. महिलांसाठी अराखीव, मागास यांच्यासाठी अराखीवसाठी 38 वर्ष, मागाससाठी मित्रांनो 43 वर्ष दिलेलं आहे. तर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, 1991चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी वयोमर्यादा कमाल मित्रांनो 45 दिलेली आहे. माजी सैनिक यासाठी अराखीवसाठी सशस्त्र सेवेचा कालावधी 3 वर्ष दिलेला आहे. तर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, अंशकालीन कर्मचारीसाठी मित्रांनो 55 वर्ष दिलेला आहे वयोमर्यादा. तर वयोमर्यादेत ज्या प्रवर्गातून सूट घेतली आहे त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र सादर केल्यावरच वयोमर्यादेमध्ये सूट मित्रांनो अनन्य असेल. तर परीक्षेचे स्वरूप पहा कसे असणार आहे. तर मित्रांनो गट ड ची पदे आहेत ही सर्व. तर पहा मराठीसाठी 25 प्रश्न असतील 50 गुण, इंग्रजीसाठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणीसाठी मित्रांनो 25 प्रश्न 50 गुण, असे मित्रांनो प्रश्न 100 आणि एकूण प्रश्न 100 आणि गुण ही एकूण 200 असतील. तर परीक्षेचा कालावधी तुम्हाला 2 तास दिलेले असेल म्हणजेच 120 मिनिटे. तर परीक्षेचे स्वरूप मित्रांनो 10वीच्या बेसवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर पहा हे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा, एस-एस-सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा असे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट लागतील, कागदपत्रे लागतील. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, हे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट लागतील. सर्वसाधारण सूचना इथे दिल्या आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. तर केंद्र निवडबद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर पहा परीक्षा शुल्क 1000 रुपये फीस असेल खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये फीस असेल. परीक्षा शुल्क ना परतावा असेल. अर्ज भरण्याचा दिनांकही तुम्हाला सांगितलेला आहे. निवड सूची, प्रवेश प्रमाणपत्र याबद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर नंतरचा मित्रांनो माहिती महत्त्वाची म्हटलं तर पहा प्रवर्गानुसार किती जागा आहेत. तर पहा मित्रांनो गॅस प्लांट ऑपरेटरसाठी 1 जागा आहे आणि ती जागा मित्रांनो अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आहे. नंतरचं पद आहे भंडारा सेवक, हे मित्रांनो पद आहे अनुसूचित जमातीसाठी. नंतरचं पद आहे प्रयोगशाळा परिचर, हे मित्रांनो पद आहे अनुसूचित जमातीसाठीच. नंतरचं पद आहे दवाखाना सेवक, तर याच्यासाठी मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी 1 आणि विमुक्त जाती असाठी मित्रांनो 1 जागा आहे. नंतरचं मित्रांनो विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा, तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा, अशा एकूण 4 जागा आहेत. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मित्रांनो पुढे घेत आहे. ज्या जास्त जागा आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही तुम्ही पाहू शकता तुमच्या प्रवर्गासाठी मित्रांनो किती जागा असतील. तर पहा मित्रांनो सर्वात जास्त जागा आहेत त्या आहेत कक्षसेवकच्या. तर यासाठी
अनुसूचित जातीसाठी मित्रांनो जागा नाहीत. अनुसूचित जमातीसाठी 16 जागा आहेत. विमुक्त जाती अ साठी मित्रांनो 7 जागा आहेत. तर विमुक्त जाती ब साठी ही 7 जागा आहेत. भटक्या जमाती क साठी 6 जागा आहेत. तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो 5 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 5 जागा. विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो 5 जागा आहेत. तर इतर मागास प्रवर्गासाठी 30 जागा. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी मित्रांनो येथे 17 जागा दिलेल्या आहेत. तर सामाजिक व शैक्षणिक मागास सर्वासाठी 17. तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी 19 जागा आहेत. आणि अराखीव मित्रांनो जागा ज्या आहेत त्या 56 जागा आहेत. अशा एकूण 168 जागा मित्रांनो आहेत. तर माहिती जर आवडली असेल तर मित्रांनो नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.